जी सध्या काय परिस्थिती आहे, कारण कार्यकर्ते मानायला तयार नाही आहेत. सुप्रिया सुळेंनी देखील त्यांना समज घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेमकं काय सुरू आहे, काय नेमकं वातावरण सध्या आहे? नाही, आता या ठिकाणी शरद पवार यांचं निवासस्थान सिल्वर ओक आहे. इथे अजितदादा पवार, जितेंद्र आव्हाड, तटकरे आणि जी महत्त्वाची नेते आहेत ते आतमध्ये चर्चा करतात. प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना असं समजवलं आहे की आम्ही साहेबांची समजूत काढतो आणि बैठक घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतो आणि मग निर्णय घेऊ. जो सामान्य कार्यकर्ता आहे तो शरद पवार यांनी निवृत्त होऊ नये अशा प्रकारच्या भूमिकेत आहे. पण यावेळेला अजितदादा पवार यांचं सूचक जे आहे की आता अध्यक्ष जर बदलला असेल तर आपण शरद पवार यांचं ऐकत राहू, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर अजून जर शरद पवार यांच्या नावाला जो दबदबा आहे तो अजूनही कायम आहे. पण आता ही परिस्थिती की महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडी कशा प्रकारे पुढे जाणार आहे, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कोण नेते पुढे असतील, ही सगळी जी चर्चा आहे ती आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झाली. शरद पवार यांनी ज्या प्रकारे निवृत्तीची घोषणा केली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा धक्का बसला आणि साहजिकच काँग्रेस आणि शिवसेनेला हा मोठा धक्का मानावा लागेल. याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीची आता वज्रमूठ सभा जी आहे काल मुंबईमध्ये पार पडली आणि आज पुस्तक प्रकाशनात शरद पवार यांनी जे विधान केलेलं आहे त्या निवृत्तीचं विधान केलेलं आहे. आता संजय राऊत जे आहे ते 4 वाजता बोलणार आहेत. उद्धव ठाकरे येण्याची बातमी आहे पण ते कन्फर्मेशन नाही आहे. उद्धव ठाकरे अजून मातोश्री सिल्वर ओक येतील अशी काय बातमी नाही आहे. पण 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की अजितदादा पवार यांचा भाजपमधील जाणं किंवा भाजपसोबत जाणं ही चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी एक त्यांच्या नेहमीप्रमाणे एक गोगली टाकली आहे आणि जर अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर गेली तर त्याचा ब्लेम जो आहे तो शरद पवार या नावावर जाणार नाही. तर त्याचीच एक तयारी आहे का, त्याचीच एक रणनीती आहे का, ही चर्चासुद्धा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे दुसरं महत्त्वाचं की ज्या प्रकारे आता लोकसभा निवडणुका आहेत किंवा विधानसभा निवडणुका आहेत त्यामध्ये येणारी गणितं जी आहेत ती नेमकी कशी असतील. तिकीट वाटप करताना अजितदादा पवार यांचा किती आग्रह असेल, तिकीट वाटप करताना जयंत पाटील जे निष्ठावान आहेत, छगन भुजबळ आहेत, ही या दिलीप वळसे पाटील आहे, ही सगळी जी सिनियर राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांचा किती सी असेल. या सगळ्या वर्तुळामध्ये शरद पवार यांची आत्ता जी आहे मला वाटतं की एक दबावाचं राजकारण शरद पवार नेहमीच करत आलेले आहेत आणि जे खुलासे पुस्तकांमध्ये आहेत त्या खुलाशावरून असं स्पष्ट दिसतं की अजित पवार यांच्या बंडाला त्यांचा पाठिंबा नव्हता आणि आत्ता महाविकास आघाडीच्या या सगळ्या घडामोडींनंतर शरद पवार यांनी हे पाऊल उचललं आहे. निश्चितच शरद पवार यांचं वय झालं आहे पण राजकारण सोडून शरद पवार अशा प्रकारचा जो एक चर्चा आहे ती महाराष्ट्रात अजून झालेली नाही आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आग्रह करतात की त्यांनी जाऊ नये. इतकंच नाही तर जयंत पाटलांचं एक विधान खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की जर तुम्ही थांबलात तर आम्ही थांबतो. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्ते जे आहेत ते शरद पवारांच्या मागे आहेत. पण अजितदादा यांची जी भूमिका आहे या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. निश्चितच विलाजी, आपण जर पाहिलं तर अजित पवारांची या सगळ्यांमध्ये भूमिका जी आहे ती स्पष्ट आहे की तुम्हाला जर नवीन अध्यक्षपदाचा चेहरा मिळत असेल तर तो नको आहे का असं खडसावून त्यांनी सगळ्यांसमोर यावेळी सांगितलेलं आहे. मात्र असं सगळं असताना आता ती बैठक जी आहे ती सिल्वर ओकवर सुरू आहे. त्या बैठकीत कोणकोणते नेते तुम्ही सांगितलेलं आहे. मात्र यानंतर जाऊन उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेण्यासाठी येणार आहेत अशी चर्चा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4:30 वाजता संजय राऊत आहेत पत्रकार परिषद घेणार आहेत. नेमकं काय घडतंय? नाही, हे बघा, उद्धव ठाकरे येणार आहेत का, मी जेव्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला ते आत्ता उद्धव ठाकरे येण्याच्या कुठल्याही मनस्थितीत नाही आहेत. आत्ता जे घडतं आहे शरद पवार यांचा जो निर्णय आहे तो अजूनही कार्यकर्त्यांनी मान्य केलेला नाही आहे आणि हा निर्णय जो आहे तो आपण पाहतो आहे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ते आता शरद पवार यांना भेटून पुढे जातात. जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते भेटून जातात. पण शरद पवार यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत का, तर आत्ताची माहिती अशी आहे की आत्ता अशा प्रकारचं कुठलंही कन्फर्मेशन नाही आहे. मी त्यांचे जनसंपर्क अधिकारी जे आहेत त्यांच्याशी बोललो. दुसरं, संजय राऊत हे सुद्धा सामन्यामध्ये बसून आहेत.
4:30 वाजता ते बोलणार आहेत आणि हा निर्णय जोपर्यंत फायनल होत नाही, शरद पवार यांचा निर्णय जो आहे तो जोपर्यंत फायनल होत नाही, त्यावर शिक्कामोर्तब होत नाही, कार्यकर्त्यांकडून असेल, नेत्यांकडून असेल, निष्ठावान नेत्यांकडून असेल, तोपर्यंत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत येणार नाही. पण 4:30 वाजता प्रेस आटोपून संजय राऊत निश्चितच या सिल्वर ओकला भेटायला येतील. काही कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत जे आणि आतमध्ये जयंत पाटील आहेत, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल, अजितदादा पवार, पार्थ पवार, ही सुप्रिया सुळे, ही जी मंडळी आहेत ती शरद पवार यांच्याबरोबर चर्चा करतात. निश्चितच विलासजी, सगळे नेते मंडळी सध्या शरद पवारांसोबत चर्चा करते आणि संजय राऊत ही पत्रकार परिषद आटपून तिथे येण्याची शक्यता वर्तवली जाते. बरं, मग यानंतर काय वाटते, कारण मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा दबाव जो आहे तो वाढलेला आहे की शरद पवार साहेबांनी निर्णय जो आहे तो मागे घ्यावा अशी विनंती जी आहे ती त्यांना केली जाते. तिकडे YCM सेंटरच्या बाहेर जे आहेत ते आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात उपोषण जे आहेत ते कार्यकर्ते करतायत. काय होईल, काय वाटतंय? नाही, दोन गोष्टी स्पष्ट आहेत की शरद पवार यांचा जो अनुभव जर आपण पाहिला तर तो खूप मोठा आहे. एखाद्या पक्षाचा अध्यक्ष किती दिवसांपर्यंत राहू शकतो तर त्यालाही काही लिमिटेशन आहे. पण ही वेळ जी आहे ती खूप क्रुशल आहे. महाविकास आघाडी कुणी स्थापन केली तर शरद पवार, संजय राऊत यांनी महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्या महाविकास आघाडीमध्ये अजितदादा पवारांसारखा जो नेता आहे तो भाजपच्या संपर्कात आहे. इतकंच नाही तर भाजपच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सरकारमध्ये शपथही घेतली आहे. या दोन गोष्टी आहेत. म्हणजे आत्ता एकनाथ शिंदे आणि भाजपचं जर सरकार म्हणायचं असेल, जर लोकसभेमध्ये हे एकत्र लढले किंवा विधानसभेमध्ये एकत्र लढले तर कदाचित शरद पवारांव्यतिरिक्त महाविकास आघाडी असं जर चित्र असेल तर त्याचा थेट फायदा एकनाथ शिंदे आणि भाजपला होऊ शकतो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि भाजपला. आणि म्हणूनच पुन्हा एकदा सत्ता आणायची असेल तर शरद पवार आवश्यक आहेत आणि सत्ता येण्यासाठी महाविकास आघाडीची जी एकजूट झालेली आहे त्या एकजूट टिकून ठेवण्यासाठी शरद पवार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. होऊ शकतं की दुसरा कोणी अध्यक्ष झाला तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही फूट पडेल, जी एनर्जी आहे ती मात्र कमी पडू शकते. आता काही नेते जे आहेत ते मी या ठिकाणी जाताना पाहतोय आपण. काही नेते जे आहेत ते आपण शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत. कार्यकर्ते जे आहेत YB चव्हाणवर ठाण मांडून बसलेले आहेत आणि शरद पवारांव्यतिरिक्त महाविकास आघाडी हे चित्र कुठल्याही काँग्रेस असेल, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस गट या कार्यकर्त्यांना बिलकुल मान्य नसेल. याचं कारण असं आहे की ज्या प्रकारे शरद पवारांनी महाविकास आघाडी स्थापन केली, महाविकास आघाडीचं सरकार आणलं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी एक आग्रह धरला आणि पवारांचा आग्रह असल्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे एक से जो आहे तो शरद पवार यांचं जे राजकारण आहे ते सांगून जातं की त्यांच्या शब्दाला किती बदल आहे. काँग्रेसचे अनेक नेते, ज्येष्ठ नेते जे आहेत हे शरद पवार यांचं ऐकतात, त्याचं मार्गदर्शन घेतात आणि एक मोठा दबाव जो आहे एखाद्या पक्षाचा एक मोठा नेता जो असतो तो फेस शरद पवार महाविकास आघाडीचा आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंना 2.5 वर्ष हे पूर्ण करता आली. पण जेव्हा बंडखोरी झाली तेव्हाही शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनामा देऊ नका अशा प्रकारचं विनंती केली होती. पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर मग महाविकास आघाडीची जी एकजूट आहे ती कुठे ना कुठे डळमेट होती की काय, याचं कारण की भाजपच्या संपर्कात अजित पवार आहेत, अजित पवार सोडणार, 36 आमदारांना घेऊन जाणार, अशा प्रकारची जी चर्चा सुरू आहे त्याला कुठे ना कुठे बळ मिळत होतं आणि ही चर्चा बंद करण्यासाठी शरद पवारांनी एक पाऊल उचललं आहे असं म्हणावं, अशी एक चर्चा राजकारणात आहे. पण दुसरी बाजू अशी आहे की आणखी किती काळ जे आहे ते राजकारणात राहायचा असा जो निर्णय तो शरद पवारांनी घेतला आहे, कौटुंबिक निर्णय आहे ते स्वतःहून सांगतात आणि यावर अजून आता त्यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. कार्यकर्त्यांना हे मंजूर नाही आहे, कारण कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येईल का याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की शरद पवार यांनी पुन्हा महाविकास आघाडीमध्ये राहावं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून राहावं. निश्चितच विलासजी, एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे असा की आज हे पुस्तक प्रकाशन सोहळा होता आणि त्यानिमित्तानं त्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर मोठे गौफस्फोट केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019 साली जो काही पहाटेचा शपथविधी झालेला होता त्याचा मिनिटाचं खरं तर यावेळी जे ते त्या पुस्तकात मांडण्यात आलेलं आहे. मिनिटाला काय घडत होतं हे शरद पवारांनी त्या पुस्तकात मांडलेले. त्या संदर्भात काय नेमकं? नाही, दोन गोष्टी स्पष्ट आहेत की शरद पवार यांची ही दुसरी आवृत्ती येते म्हणजे आत्मचरित्राची आणि जसं जसं घडत गेलं तसं तसं सांगण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री कसं बनवल्यापासून ते अजितदादा पवार यांचा शपथविधी कसा झाला
याची सगळी माहिती शरद पवार यांनी स्वतःहून सांगितलेली आहे. अजितदादा एवढंच नाही तर अजितदादा पवार हे भाजपसोबत जाण्याची कल्पना जी आहे ती उद्धव ठाकरेंची होती, अशा प्रकारचं हे वक्तव्य जे आहे, अशा प्रकारची माहिती जेव्हा शरद पवार यांनी दिली आहे. आता ही उद्धव ठाकरेंचं सगळं जे भवितव्य आहे ते शरद पवार या नावाच्या भोवतीच आहे, कारण शरद पवार असल्यामुळेच उद्धव ठाकरे यांना एक ताकद मिळणार आहे. अजितदादा, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले ही जर महाविकास आघाडीची वज्रमूठ जर समोर राहिली तर कदाचित जो फायदा निवडणुकांमध्ये होणार आहे तो फायदा कमी होऊ शकतो, हे स्पष्ट मत जे आहे ते अनेक कार्यकर्त्यांचं आहे. आणि म्हणूनच शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. निश्चितच यावेळी विलाजी पाहिलं तर तुम्ही सिल्वर ओकच्या बाहेर आहात. कार्यकर्त्यांची खरं तर मोठ्या प्रमाणात तिकडे वायबी सेंटरच्या बाहेर जे ती मोठ्या प्रमाणात गोंधळ जो येतो त्यांचा सुरू आहे. आता या बैठकीत सुप्रिया सुळे देखील आहेत का? हा, बिलकुल. एक कौटुंबिक म्हणून त्याचाही जो सी आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि सुप्रिया इतकंच नाही तर सुप्रिया सुळे वायबी चव्हाणमध्ये बोलत होते तेव्हा खुद्द शरद पवार यांनी थांबवलं. सुप्रिया सुळे वर्सेस अजितदादा पवार असा संघर्ष पक्षामध्ये आहे का, तर निश्चितच आहे. जो निष्ठावान गट आहे तो सुप्रिया सुळे यांच्या बाजूने असल्याचे अनेक जाणकारांचं मत आहे. ते खाजगीमध्ये सुद्धा व्यक्त होतात. मग छगन भुजबळ असतील, जयंत पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील, जे सिनियर नेते आहेत ते नेते जर पाहिले तर ते निष्ठावान गटामध्ये येतात आणि बाकीचे जे तरुण आमदार आहेत ते अजितदादा पवार यांच्या बाजूने आहेत. सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदाचं उमेदवार म्हणून अनेक वेळा कार्यकर्त्यांनी पोस्टरही लावलं होतं. त्यामुळे जर मुख्यमंत्री पदासाठी कोण उमेदवार असेल तर दोन नावं जी पुढे येत होती ती अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे. आता हा जो संघर्ष आहे हा संघर्ष कुठे ना कुठे निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देऊ म्हणजे नुकसान करू शकतो, ही जाणसुद्धा शरद पवार यांना निश्चितच आहे. त्यामुळे हा निर्णय शरद पवार यांनी घेतला असेल की आता पुढे जे होणार आहे ते आपल्या हाताबाहेर आहे, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे का, हा एक मुद्दा महत्त्वाचा असेल. याचं कारण असं की जे पुढे समजा यश नाही मिळालं तर ते यश ते अपयश जे आहे ते शरद पवार या नावाबरोबर राहू नये, अशा प्रकारची ही एक खेळी बनावी लागेल, असंही राजकीय वर्तुळात बोललं जातं. जेव्हा सगळ्या माध्यमांशी किंवा कार्यकर्त्यांशी शरद पवार आणि अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे जे ते सगळे बोलत होते, विलाजी मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. विशेष प्रतिनिधी राहुल जोरी आपल्यासोबत जोडले गेले. तर